ओम नमो भगवते वासुदेवाय. विष्णुदूत जवदूतांशी बोलताना म्हणाले, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नामग्रहणम अशेषाघारम विदुः. मोठमोठाले थोर असे महात्मे पुरुष त्यांना ही गोष्ट माहिती आहे की संकेतानं आपल्या मुलांची नावं भगवंताच्या नावानंच ठेवली किंवा अन्य कुठल्या तरी अभिप्रायानं भगवंताचं नाव उच्चारलं गेलं. एखाद्याची चेष्टा मस्करी करताना सुद्धा भगवंताचं नाव उच्चारलं गेलं. भगवंताचं नाव नुसतं गद्यात न उच्चारता कुठल्या तरी रागात बांधून ताल आलाप वगैरे ह्याच्यात गुंफून घेतलं गेलं किंवा एखाद्याची टिंगल-टवाळी, अवहेलना, अपमान, उपहास, उपरोध असं करण्यासाठी जरी भगवंताचं नाव घेतलं गेलं तरी सुद्धा भगवंताच्या त्या नामोच्चारणामुळं त्याची सगळी पाप नष्ट होतात. ह्याच श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंधाच्या 12व्या अध्यायात एक श्लोक व्यास महामुनींनी घातलाय. पतितस्खलितश्चार्थः क्षित्वा वा विवशो ब्रुवन् हरे नम इत्युच्चैर मुच्यते सर्व पातकात. माणसं धडपडतात, पायऱ्या चढता उतरताना पडतात, रस्त्याने चालताना ठेचकाळतात, पडतात, कुठेतरी चालताना घसरतात, दुःख भोगत असतात, शिंकतात, उचकी देतात, भुकेने व्याकुळ झालेली असतात, काही वेळेला रागाने अस्वस्थ होतात. कुठल्याही अवस्थेमध्ये अगदी विवश होऊन सुद्धा, स्वेच्छेने नव्हे नाईलाज म्हणून असं विवश होऊन जरी मोठमोठ्याने हरे नमः असं भगवंताचं नामोच्चारण केलं तरी सुद्धा सगळ्या पापांपासून त्याला मुक्ती मिळते. गुरुणांच लघूनांच गुरुनी लघूनीच प्रायश्चित्तानि पापानां ज्ञात्वोक्तानि महर्षिभिः. ते म्हणाले की असं ते नामोच्चारण होतं. इथे आणखीन काही गोष्टी दिल्यात नाम घेण्याच्या परिस्थितीची. पतितस्खलितो भग्नः संदष्टस्तत्र आहतः हरिनित्यवने वशेनाह पुमान् नार्हति यातना. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पडता पडता, पावलं घसरताना, अंग खरचटलं, मुरगळला पाय किंवा सर्पाचा दंश झाला, आणखीन कुत्र्याचा दंश झाला किंवा आगीमध्ये हात पाय होरपळले, चटके बसले किंवा अन्य कुठल्याही कारणाने काही जखम झाली तर त्यावेळेला विवश होऊन जरी हरी हरी असं म्हटलं तरी भगवंताच्या नावाचा उच्चार केल्यामुळं कुठल्याही यमयातना त्याला सहन करायला लागत नाही. यमयातनांना तो पात्र ठरत नाही. गुरुणांच लघूनांच गुरुणीच लघूनीच प्रायश्चित्तानि पापानां ज्ञात्वोक्तानि महर्षिभिः. महर्षींनी बुद्धी पुरस्सर मोठमोठ्या पापांसाठी मोठमोठाली प्रायश्चित्त सांगितलेत आणि छोट्या पापांसाठी छोटी प्रायश्चित्त सांगितलेत. तैस्तान जघानी पूयन्ते तपोदान जपादिभिः नाधर्मजं तद्हृदयं तदपि ईशांघ्रि सेवया. आणि ह्याच्यात काही शंका असायचं कारण नाही की त्या प्रायश्चित्तांमुळं, त्या तपस्येमुळं, प्रायश्चित्तामध्ये सांगितलेलं दान जप इत्यादी गोष्टींमुळं पाप नष्ट होतात. पण मेख अशी आहे की त्या पापांमुळं मलिन झालेलं जे चित्त आहे, हृदय आहे, ते शुद्ध होत नाही. एखाद्या पापासाठी कोणी दान धर्म सांगितला, कोणी जप सांगितला, कोणी आणखीन काही प्रायश्चित्त सांगितलं तरी सुद्धा ते प्रायश्चित्त घेतल्यानंतर मनाची शुद्धी होत नाही. ती केवळ भगवंताच्या चरणांची सेवा केल्यानंच शुद्धी होते. अज्ञानात अथवा ज्ञानात उत्तम श्लोक नाम यत
संकीर्तितमखं पुंसो दहे देधो यथा नरः. अग्नी ज्याप्रमाणे त्याच्यात टाकलेलं इंधन भस्मसात करतो, त्याचप्रमाणे अगदी नकळत जरी भगवंताचं नाव घेतलं गेलं तरी नकळत घडलेली पाप सुद्धा त्याच्यातून नाहीशी होतात, त्या पापांचं भस्म होतं. यथागतम वीर्यतमोपयुक्तम यदृच्छया अजानतोप्यात्मगुणम कुर्यान मंत्रोक्त्युदाहृतः. ज्याप्रमाणे एखादा परम शक्तिशाली मनुष्य अमृताचे गुणधर्म माहीत नसून सुद्धा जर तो प्यायला लागला, मग त्या अमृताचा परिणाम चांगला होईल की नाही? तुम्ही परिणाम जाणून किंवा न जाणून अमृत जरी घेतलं तरी अमृताचा जो योग्य परिणाम आहे तो त्याच्यावर होणारच आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या नावाचा काय परिणाम आहे हे तुम्हाला कळो अगर न कळो, कळून घेतलं उत्तमच आहे, पण न कळत सुद्धा जरी घेतलं तरी त्याच्यातून पापनाश हे कार्य घडणारच आहे. कारण भगवंताचं नाम तुम्ही कसंही जरी घेतलं तरी ते त्याचं जे फळ आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. तिथे श्रद्धेची तेवढी अपेक्षा नाही, ते त्या नामाचं सामर्थ्य आहे. हरिर्हरति पापाने दुष्टचित्तैरपि स्मृतः अनिच्छापि संस्पृष्टो दहत्येव हि पावकः. एखादा दुष्टचित्त जरी मनुष्य असला तरी त्याच्याद्वारे जर स्मरण केलं गेलं तर त्यातही पाप भगवंत नाहीस करतात. अनिच्छेनं जरी पुन्हा तोच दृष्टांत येतो वामन पंडितांनी सांगितलेला. अनिच्छेने नकळत जरी विस्तवावर पाय पडला तरी चटका बसायचं काही राहत नाही. तसं अनिच्छेनं किंवा न जाणता जरी भगवंताचं नाव घेतलं तरी सुद्धा त्याचं जे फळ आहे पापविनाश हे मिळतच मिळतं. इथे ह्या भागवताच्या तळटीपेकाने अतिशय सुंदर सांगितलंय की भगवंताच्या नामाचं उच्चारण केल्यानंतर केवळ पापाचीच निवृत्ती होते, अन्य काही फळ मिळत नाही. अशी ज्यांची धारणा आहे ती भ्रमपूर्ण आहे, खोटी आहे. कारण शास्त्र सांगतं सकलच उच्चारित येन हरिरित्यक्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रती. ज्यानं हरी ही 2 अक्षर एकदा जरी उच्चारली तरी त्याने मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या मार्गावर चालण्याचा निश्चय केलाय असा त्याचा अर्थ होतो. बद्ध परिकरा म्हटलंय, कंबर कसलेली आहे. त्यामुळे भगवन नाम हे मोक्षाचं सुद्धा साधन आहे आणि मोक्षाच्या बरोबरच धर्म अर्थ आणि काम या 3 पुरुषार्थांचंही ते साधन आहे. आणि ह्या बाबतीत अनेक साधन प्रमाण मिळतात. न गंगा न गया सेतुर न काशी न च पुष्करम जिव्हाग्रे वर्तते यस्य हरिरित्यक्षरद्वयम. ऋग्वेदोस यजुर्वेद सामवेदो सर्वणा अधीतास्तेन येनोक्तम हरिरित्यक्षरद्वयम. अश्वमेधादिभिर्यज्ञैः नरमेधैः सदक्षिणैः यजितं तेन येनोक्तम हरिरित्यक्षरद्वयम. प्राणप्रयाण पाथेयम संसार व्याधिवेषजम दुःखक्लेश परित्राणम हरिरित्यक्षरद्वयम. की ज्याच्या जिभेच्या टोकावर हरी ही 2 अक्षर राहिली, उच्चारली गेली, त्याला गंगा गया सेतुबंध रामेश्वर काशी पुष्कर इत्यादी कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची आवश्यकता नाही. त्याला त्या यात्रेचं स्नानाचं सगळ्या प्रकारचं फळ त्या नामोच्चारणामुळे मिळतं. किंवा ज्यानं हरी अशा 2 अक्षरांचा उच्चार केला त्याला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांचं अध्ययन केल्याचं पुण्य मिळतं, त्याचा लाभ होतो. हरी ही 2 अक्षरं नुसती जरी उच्चारली तरी त्यांनी दक्षिणेसह अश्वमेध इत्यादी यज्ञांच्या द्वारा भगवंतासाठी यजन केलं असा त्याचा अर्थ होतो. आणि हरी ही 2 अक्षरं जर मृत्यूच्या नंतर
ती जर उचलली तर मृत्यूच्या नंतर परलोकाच्या मार्गावर जाणारे जे जीव आहेत त्यांच्या प्राणांसाठी जे पाथेय लागतं, जसं आपण प्रवासात काही अन्न पाणी याची तजवीज करतो, तसं ते नाम हे इथून निघालेल्या जीवाला त्याचं पाथेय उपलब्ध करून देतं आणि संसार रूपी रोगाच्या साठी ते सिद्ध असं औषध आहे आणि जीवनात सहन करायला लागणारे जे जे काही क्लेश आहेत, कष्ट आहेत, त्यांचं सुद्धा ते परित्राण आहे. तेव्हा ह्या अशा अनेक वचनांवरनं एकच सिद्ध होतं की भगवान नाम धर्म अर्थ काम या तिन्ही वर्गाचं साधक आहे. आणि पुन्हा तिथे वर्णाश्रमाचा कुठलाही नियम नाही. ब्राह्मण हा क्षत्रिया वैश्या स्त्रिय शूद्रांत जातयः यत्र तत्र अनुकुर्वन्ति विष्णोर नामानुकीर्तनम सर्व पाप विनिर्मुक्तः तेपि यान्ति सनातनम. नाम कोणी उच्चारलाय, ब्राह्मणांनी उच्चारलाय, क्षत्रियांनी उच्चारलाय, वैश्याने का शूद्रांनी, याचा काही संबंध नाही. जेव्हा जेव्हा ज्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं, नामोच्चार केला, ते सगळ्या पापांपासून मुक्त होऊन सनातन अशा परमात्माला प्राप्त होतात. मग एखादा म्हणेल की नाम ठराविक वेळीच उच्चारावं का, सकाळीच उच्चारावं का, भोजनाच्या वेळीच उच्चारावं का, रात्री उच्चारावं का? तर म्हणाले तसा कुठलाही नियम नाहीये. न देशकाल नियम शौचा शौच विनिर्णय परम संकीर्तनादेव राम रामेति मुच्यते. नाम केव्हाही घ्यावं. जीवनातला प्रत्येक व्यवहार करताना नाम घेतलं गेलं पाहिजे. पूर्वी लहान मुलांना श्लोक शिकवत असत. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. तेव्हा नाम कधी घ्यावं, कधी स्मरण करावं, याच्यासाठी कुठलाही काळाचा नियम नाही. नामाबद्दल आणखीन काही म्हणता येईल. भागवतकार काय म्हणतात आणि श्रीमद भागवताचं संपादक मंडळ जे आहे त्यांनी काय विचार केलाय पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.